सगळ्यात महत्त्वाचं माता भगिनींना विनंती करतो की पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी उठल्याबरोबर नाश्ता करायचा आणि त्याच्यावरती बेलाच्या पानांचा रस प्यायचा. PCODचे प्रॉब्लेम असू द्यात, म्हणजे मासिक धर्मामध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्याही कमी व्हायला लागतील. उष्णता कमी, आपल्यालाही चालतं बरं का, उष्णता कमी व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थायरॉइडमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट यायला लागेल. दुसरी गोष्ट म्हटलं तर नारळीची मुळी घ्यायची. नारळ माहिती आहे ना, त्याचं केसर नाही बरं का, झाड असते, झाडाला खाली मुळ्या असतात, पांढऱ्या पांढऱ्या मुळ्या. बोटाच्या 2 पेरा इतक्या मुळ्या घ्यायच्या, बोटाच्या 2 पेरा इतक्या 4 ते 5 मुळ्या घ्यायच्या, तांब्याभर पाण्यात टाकायचं. हे पाणी कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं, गडगड गडगड करायचं आणि हे पाणी थुंकून टाकायचं. हे जर तुम्ही 21 दिवस केलात तर तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट लागेल. 2 महिने जर हे कंटिन्यू केलात न चुकता न विसरता तर 2 महिन्यामध्ये थायरॉइड गायब. करून बघा आणि मग सांगा. तुम्हालाही सांगतो, अशोकाच्या पानांचा रस प्यायचा, संसारात गेलेला राम परत यायला लागेल तुम्हाला. रोज 1 चमचा पांढरे तीळ खायचे. सकाळी नाश्ता करायचं, घरातून बाहेर पडताना मस्तपैकी 1 चमचा पांढरे तीळ खायचे. हाडांच्या मध्ये कॅल्शियम वाढायला लागतं, हाडांचं दुखणं थांबून जातं, अंगदुखी थांबून जाते, मेन म्हणजे बॉडीतली स्ट्रेंथ वाढते आणि आपण चांगले यंग दिसायला लागतो. करून बघा. तुम्हाला सांगेन, तुम्ही तीळ खाऊ नका, तिळानं तुमची हीट वाढू शकते. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायचंय, रोज रात्री जेवण झाले की खसखस 1 चमचा चावून खायची. कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास कमी व्हायला लागेल, हाडांचं दुखणं कमी व्हायला लागेल. अजून तुम्हाला सांगतो, पिंपळाच्या पानांचा काढा प्यायचा, गर्भाशयातले बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. करून बघा ह्या गोष्टींनी, मग सांगा. BP साठी आणि शुगरसाठी सांगायचं झालं तर BP आणि शुगरसाठी जास्त घाबरू नका. आपल्याला वाटतं शुगर झाली की आपण कुठेही चक्कर येऊन पडू शकतो. किती लोक पडतात हा विचार करा. बघा 1% पण लोक पडत नाहीत. दुसरी गोष्ट, शुगर असली की काय लागलं की जखम लवकर बरी होत नाही, गँग्रीन मध्ये जाते. हे सुद्धा डोक्यातनं काढायचं. आजपर्यंत किती लोकांना गँग्रीन झालं शुगरवाल्या? उगाच 1% पण नसेल, पण 99% जे चांगलं आहे ते तुम्ही काढून टाकता आणि 1% वाईट आहे तेवढंच तुम्ही डोक्यात ठेवताय. हे डोक्यात ठेवू नका, विनंती करतो. कुठल्याही प्रकारे घाबरू नका आजारांना. शुगर असेल, काय असेल, हातापायांची धग होत असेल तर टोमॅटो मधून चिरायचा, त्याच्या बिया काढायच्या आणि तव्यावरती उलटा ठेवून तो गरम करायचा. गरम झाल्यानंतर गरम गरम असताना हा टोमॅटो खायचा. 3ऱ्या दिवशीच हातापायांची धग कमी व्हायला लागेल ऑटोमॅटिक. करून बघा आणि मग सांगा. सीताफळाची 3 ते 4 पानं खायचं आणि 3 किलोमीटर चालायचं. कुठल्याही प्रकारे तुम्हाला शुगरचा त्रास, चालत असताना पण असं चालाय की फुल स्पीडनं. हे महिला वर्ग जातोय ना चालायला, खरं सांगायचं तर पाया पडतो, एकटीच जावा. ही कुठेतरी दरोडा घालायचा असल्या 5-6 जणी असल्याशिवाय जाईत नाहीत बघा. हे अमकी एक आणि तमकी एक आणि सगळ्या जाताना रात्री टीव्हीवर काय झालं तिची चर्चा करत, मला वाटलं ती मरतीच वाढतं. ती मरू दे नाही तर जगू दे, तू काम कर तुझं. एकटीने फिरायला जायचं, आपल्याला कुठं दरोडा घालायचं नाही. 4 पानं खायचं, 3 किलोमीटर फुल स्पीडनं जायचं आणि फुल स्पीडनं 1.5 किलोमीटर परत यायचं. 1.5 किलोमीटर जायचं, 1.5 किलोमीटर यायचं. करून बघा ऑटोमॅटिक बॉडी सगळी चांगली राहायला लागते. ब्लड सर्क्युलेशन नीट चालायला लागतं आणि ब्लड सर्क्युलेशन नीट चाललं की बीपीचा त्रास पण आपल्याला बऱ्यापैकी. काय बीपीचा त्रास म्हणजे काय आहे सांगा बरं? इथं मी विचारलं तर मला वाटते निम्मी लोक खातील, बीपीची गोळी खाताना दिसतील, सापडतील. मला एक विनंती करून विचारतो तुम्हाला, खरं सांगा की बीपीची लक्षणं कोणी वाचलेत का? वाचलेत? एक कोण तर हात वरती करा की ज्यानं बाबा बीपीची लक्षणं वाचलेत. ऐकलेलं नको, वाचलेलं कोण आहे का? वाचलंय का कोणी कुठं? ही बीपीची लक्षणं असतात. वाचलंय काय? बघा एवढ्यात एक पण सापडत नाही. दिसत नाही तिथपर्यंत लोक आहेत, पण एक पण सापडत नाही. कुणी वाचलेलं नाहीये. मग बीपी हा रोग आहे तुम्ही कसं काय ठरवलं? एकदा छातीत कळ आली, एकदा दम लागला म्हणजे लगेच काय तुम्हाला न्यायला येऊन बसलास का तिथं? टेन्शन घ्यायचं नाही, हे लक्षात घ्यायचं. काही असू दे, काय करायचं, फक्त साधा सोपा इलाज. श्वास घ्यायचा, रोखून ठेवायचा, सोडताना तोंडातून. सकाळी उठल्याबरोबर अंतरात फ्रेश होऊन आलात की हे 5 वेळा करायचं. बस, काही गरज लागत नाही. करून बघा आणि मग सांगा. छातीत कळ येणं वगैरे सगळं बंद होऊन जाईल. आणि वॉकिंग ठेवा, चालणं पाहिजे, व्यायाम पाहिजे. खाणं एकपट, व्यायाम दुप्पट करा. काही होत नाही शरीराला, मला चांगलं माहिती आहे आणि मी स्वतः अनुभवतोय म्हणून तुम्हाला बोलतोय मी. मी म्हणलं ना वय 57 आहे, उगाच सांगत नाही. तो स्वतः मी करतोय, नुसतं लोकांसांगे करत नाही, स्वतः अनुभवतोय. माझ्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही का मी व्यायाम करत असेल?
वाटतंय का नाही? करतोय, व्यायाम करतोय. आता पण इकडे येताना व्यायाम करून आलो मी. सकाळ संध्याकाळ व्यायाम, वेळ मिळेल तिथं वेळ मिळेल तसा. मी काय जिमच लावलेली नाही आहे, नाहीतर जिमला जाऊन करायचा, हे करायचं. वेळ मिळेल तेव्हा मी व्यायाम करतो बघा. जसा मला वेळ मिळेल, माझा वेळ फार अवघड असते मला मिळणं, मी स्वतःला वेळ देऊ शकत नाही, तरी सुद्धा त्यातनं व्यायाम मी टाळत नाही बघा. खाणं आणि व्यायाम ह्या दोन गोष्टी, बाकी आपलं काहीच नाही आहे. हां, व्यसन आहे ते व्यायामाचं आहे आणि जगण्यासाठी खावं लागतं, एनर्जी क्रिएट करण्यासाठी. पण आजपर्यंत BP नाही, शुगर नाही. एवढा प्रवास मी स्वतः गाडी चालवतोय. सकाळी कोल्हापूरवरनं इथंपर्यंत मी स्वतः गाडी चालवत आलोय. आताही जाताना मी स्वतः गाडी चालवत जाणार कोल्हापूरपर्यंत. हां, पण कधी कंबरदुखी गुडघेदुखी असलं काय भानगड नाही. माझ्याकडे ड्रायव्हर आहे, पण मी स्वतः गाडी चालवतो. माझी गाडी मी स्वतःच चालवतो. दुसऱ्यावर विश्वास नाही वगैरे असला काय भानगड नाही. गाडीत बसून काय करायचं? प्रवास काय कमी आहे का? महिन्याला नाही म्हणलं तर 10-12 हजार किलोमीटर असंच होतंय माझं. वर्षात एक गाडी म्हातारी होते, पूर्ण 1.25 लाख 1.5 लाख किलोमीटर फिरते वर्षाला. कशी राहणार सांगा की? पण मी मात्र ओके राहतो, स्वतः गाडी चालवतो. आता पण इकडे येताना स्वतः गाडी चालवत आलो. हां, पण असं कधी आलंच नाही, कारण मी स्वतःला कधी म्हातारा समजत नाही. विनंती करतो, आयुर्वेदाकडे वळा, निसर्गोपचार बघा. एवढ्या सगळ्यांना ऑक्सिजन इथं मिळतोय, तो निसर्ग देतोय की नाही? दवाखान्यात जर एवढ्या लोकांना जर ऑक्सिजन द्यायचं असतं तर किती बिल झालं असतं? दिलंय का बिल आपण निसर्गाला? काय विनंती करतो, झाडं जगवा, फक्त लावू नका. बरोबर आहे ना? झाडं जगवा. पुढच्या पिढीला त्याची गरज आहे, जास्त करून झाडांची गरज आहे. आणि झाडं लावायचीच आहेत, तर शोची लावू नका, गरजेची लावा. 92% वनस्पती ही आपल्याला औषधी वनस्पती आहे. माता भगिनींना तर विनंती करतो, तुम्ही ना आई व्हायला पाहिजे, मम्मी होऊ नका. आजकाल मम्मी जन्माला आल्या, मम्मी मॉम. आणि मम्मी कशी आहे माहिती आहे का? साडी नेसते. मला वाटते साडीला एवढं काय असते हो? आमची आजी जायची असं एका मिनिटात जाऊन लुगडं निसून यायची. काष्टा असायचा सगळा, लगेच अशी आली की असं की नाही, हा चल झाली बघा तयार. मेकअप नाही, शेकअप नाही, काय नाही. आता मॉडेल काय वेगळंच झालंय, साडी नेसती. काय असते? लिपस्टिक लावायचं? हे काय करताय तुम्ही? तर विनंती करतो, सुंदर दिसायला पाहिजे, फक्त आई व्हा. आईची माया असते, मम्मीचं प्रेम असते, हे लक्षात घ्या. आमची आई आम्हाला भाकरी करून घालायची का नाही? एकच भाकरी खाणार म्हणली तर 2 भाकरीचं पीठ एकत्र करून 1 भाकरी द्यायची. आताची मम्मी भाकरी येतच नाही जवळपास, आणि जरी आली तर त्यातनं पलीकडचा माणूस दिसतो, एवढी पातळ भाकरी असते. म्हणते मी पातळ भाकरी करते, एकदम कागदासारख्या. अहो काय ते दुसऱ्या तुकड्याला तिसऱ्या तुकड्याला संपून जाते. बरोबर आहे काय? विनंती करतो, आई व्हा. मुलाची काळजी व्यवस्थित घ्या. पुढचा भारत देश, पुढचा महाराष्ट्र आपला तो आहे. बरोबर आहे ना? ही मम्मी कशी असते माहिती आहे का? बबूची काळजी घेते, पण कशी? अपार्टमेंटच्या चौकात आर्टिफिशियल ग्रास, त्याच्यावर प्लॅस्टिकची घसरगुंडी, त्याच्यावर ते बबू उचलून ठेवायचे. ते अगोदर 3 वेळा चष्मा असं धरतंय आणि ते बबू ठेवायचं त्याच्यावर. आणि बबू हळूहळू पडशील बघ, बबू पडशील, बबू हळू बबू येतोय, ते बरोबर बबू पडतोय. बबूला एवढं लागलं की बबूला लगेच दवाखाना. ओ माझ्या बबूला काय झालं बबूला माझं काय? ते कमी ही जास्त भोंगा पसरते, रडायला चालते. ते डॉक्टर काही करा, माझ्या बबूला वाचवा बघा, प्लीज माझ्या बबूला वाचवा. हिचं बबू दवाखान्यात नेलं की डॉक्टर बरोबर म्हणते, ठीक आहे तुझ्या बबूला वाचवतो. असलं प्लॅस्टर पायात, बबू उद्यापासून वाकडा. काय सांगायचं? ही मम्मी लय डेंजर आहे. ही नवऱ्याला पण बबू म्हणती, पोराला पण बबू म्हणती. है का नाही? बबू किचन मधनं आवाज आला की 2 बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. अरे तुरीची नवऱ्याला भाषा सुरू झाली आहे.